नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. सूर्याचे धनु राशीतील भ्रमण आज याच्या दुसऱ्या भागामध्ये तुळ ते मीन राशींना या धनु राशीतील सूर्याची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत. सर्वप्रथम तुळ राशीला या धनु राशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे जाईल याचा आढावा घेऊया. तुळ राशीच्या तृतीय स्थानातून या धनु राशीतील सूर्याचे भ्रमण होणार आहे. हे भ्रमण तुळ राशीसाठी अनुकूल राहील, अर्थात सर्वोत्तम राहील. तृतीय स्थानातून लाभ स्थानाचा स्वामी तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे अर्थात पराक्रमाने लाभ वृद्धी अर्थात आर्थिक लाभ होतील. तुळ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या पराक्रमामुळे आर्थिक लाभ होतील. तुळ राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहही या दरम्यान अनुकूल आहे, परंतु गुरुचे भ्रमण अनुकूल नसल्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींना तितकेसे शुभ परिणाम या दरम्यान जाणवत नाहीत. परंतु या सूर्यभ्रमणाच्या दरम्यान तुळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होतील चांगले. या दरम्यान तुळ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या पराक्रमामध्ये वृद्धी होईल, अर्थात नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील. नोकरी व्यवसायामधील त्रास कटकटी कमी होतील, तसेच शत्रूवर विजय मिळेल. या तुळ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास या दरम्यान वाढेल. त्याचप्रमाणे तुळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्यही या दरम्यान सुधारेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. या तुळ राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आर्थिक लाभ चांगले होतील. तसेच हे भ्रमण हे धनु राशीतील भ्रमण तुळ राशीसाठी भाग्यवर्धक राहील. या तुळ राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या भावंडाकडून आर्थिक लाभ होतील, तसेच भावंडाचे सहकार्य लाभेल. त्याचप्रमाणे या दरम्यान तुळ राशीच्या व्यक्तींचा राशीस्वामी शुक्र ग्रह त्यांच्या चतुर्थ स्थान व पंचम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे हे शुक्राचे भ्रमणही तुळ राशीला अनुकूल राहील. अर्थात हा कालावधी तुळ राशीच्या व्यक्तींसाठी सुखाची वृद्धी करणारा राहील. त्याचप्रमाणे या तुळ राशीच्या व्यक्तींनी दिनांक 23 डिसेंबर, दिनांक 24 डिसेंबर, तसेच दिनांक 1 जानेवारी, दिनांक 2 जानेवारी व दिनांक 10 जानेवारी व दिनांक 11 जानेवारी 2025 या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत. हे दिवस त्यांच्यासाठी प्रतिकूल दिवस आहेत. व तुळ राशीच्या व्यक्तींनी दिनांक 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर, तसेच दिनांक 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर व दिनांक 5 जानेवारी ते 7 जानेवारी 2025 या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत. हे दिवस त्यांच्यासाठी अनुकूल आहेत. यानंतर आपण वृश्चिक राशीसाठी हे धनु राशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया. वृश्चिक राशीच्या दशम स्थानाचा स्वामी सूर्यग्रह धनस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक राशीला चांगले आर्थिक लाभ होतील. अर्थात ज्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती दळणवळण, रिपोर्टर, मीडिया, शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना हे भ्रमण सूर्यभ्रमण अतिशय लाभदायक ठरेल. त्याचप्रमाणे या सूर्यभ्रमणामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधीही येतील. तसेच नोकरी व्यवसायातील दगदग त्रास कमी होईल. तसेच या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल व रोगप्रतिकारशक्ती वाढेल. व लग्नेश मंगळाचे भ्रमण भाग्यस्थानात वक्री स्थितीत नीच राशीतून असल्यामुळे थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी असतील, परंतु या धनु राशीतील सूर्याच्या भ्रमणामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारीचे त्रासही कमी होतील. या दरम्यान गुरुग्रहाचे भ्रमणही वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानातून अनुकूल आहे. तसेच राशीस्वामी मंगळाचे भ्रमणही मध्यम स्थितीत आहे व बुध द्वितीय स्थानातून व शुक्र ही तृतीय व चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे. हे भ्रमणही वृश्चिक राशीला सामान्य अनुकूल असल्यामुळे या सूर्यभ्रमणाचा वृश्चिक राशीला थोडासा फायदाच होईल. या वृश्चिक राशीच्या लोकांनी या दरम्यान दिनांक 16 डिसेंबर, दिनांक 17 डिसेंबर, दिनांक 25 डिसेंबर व दिनांक 26 डिसेंबर 2024 व दिनांक 3 जानेवारी, 4 जानेवारी, 5 जानेवारी, तसेच दिनांक 12 जानेवारी व दिनांक 13 जानेवारी 2025 या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत. हे दिवस त्यांच्यासाठी प्रतिकूल आहेत. व या वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी दिनांक 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर, तसेच दिनांक 30 डिसेंबर व 31 डिसेंबर, तसेच दिनांक 1 जानेवारी व 2 जानेवारी, त्याचप्रमाणे दिनांक 6 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत. हे दिवस त्यांच्यासाठी अनुकूल आहेत. यानंतर आपण धनु राशीतील हे सूर्याचे भ्रमण धनु राशीच्या व्यक्तींना कशा प्रकारे जाईल याचा आढावा घेऊया. धनु राशीच्या व्यक्तींच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह सूर्य हा लग्न स्थानामध्ये अर्थात कोण स्थानाचा स्वामी
केंद्रस्थानामध्ये भ्रमण करणार आहे। त्यामुळे हे सूर्यभ्रमण धनुराशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल राहील, भाग्यवर्धक राहील। तसेच या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींना तीर्थयात्रेचे योगही येतील। त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल। तसेच या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींचे आरोग्य सुधारेल। धनुराशीच्या व्यक्तींना या दरम्यान आध्यात्मिक प्रगतीसाठी हा कालावधी अनुकूल राहील। तसेच धनुराशीच्या व्यक्तींना या दरम्यान भाग्याची साथ चांगली मिळेल। तसेच वडिलांचे सहकार्य या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींना चांगले लाभेल। तसेच या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील। तसेच नोकरी व्यवसायामधील त्रास कटकटी कमी होतील। या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींचा उत्साह वाढेल। तसेच या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल। त्याचप्रमाणे धनुराशीच्या व्यक्तींना या दरम्यान आर्थिक लाभ चांगले होतील। धनुराशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल। धनुराशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा या सूर्यभ्रमणामध्ये होईल। या दरम्यान पंचमेश मंगळ हा ग्रह धनुराशीच्या व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींना संतती संबंधी थोडीशी चिंता राहील। धनुराशीच्या व्यक्तींनी या दरम्यान दिनांक 18 डिसेंबर, 19 डिसेंबर तसेच दिनांक 27 डिसेंबर, त्याचप्रमाणे दिनांक 28 डिसेंबर, दिनांक 29 डिसेंबर व दिनांक 6 जानेवारी व दिनांक 7 जानेवारी या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत। हे दिवस धनुराशीसाठी प्रतिकूल दिवस आहेत व धनुराशीच्या व्यक्तींनी या दरम्यान दिनांक 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर तसेच दिनांक 2 जानेवारी, 3 जानेवारी, 4 जानेवारी व दिनांक 8 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत। हे दिवस धनुराशीसाठी अनुकूल राहतील। यानंतर आपण मकर राशीसाठी हे धनुराशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया। मकर राशीच्या व्यक्तींच्या अष्टमेश सूर्य 12व्या स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे हे धनुराशीतील सूर्याचे भ्रमण मकर राशीसाठी विपरीत राजयोग निर्माण करणारे आहे। त्यामुळे या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ चांगले होतील। परंतु 12व्या स्थानातील सूर्य तितकेसे चांगले परिणाम देत नसल्यामुळे या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळेल। त्याचप्रमाणे मंगळ हा ग्रह मकर राशीच्या सप्तम स्थानामध्ये वक्री स्थितीत असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्येही थोड्याशा कटकटी राहतील। तसेच मकर राशींना गुरुचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आर्थिक लाभ चांगले होतील। मकर राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये दगदग वाढल्याचे या दरम्यान पाहावयास मिळेल। तसेच या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास थोडासा कमी झालेला पाहावयास मिळेल। हे सूर्यभ्रमण मकर राशीसाठी थोडेसे प्रतिकूल राहील। या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींनी दिनांक 20 डिसेंबर, 21 डिसेंबर व दिनांक 22 डिसेंबर, दिनांक 30 डिसेंबर व दिनांक 31 डिसेंबर तसेच दिनांक 8 जानेवारी, 9 जानेवारी 2025 या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करू नयेत। हे दिवस मकर राशीसाठी प्रतिकूल राहतील। त्याचप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींनी दिनांक 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर तसेच दिनांक 24 डिसेंबर ते दिनांक 28 डिसेंबर 2024 व दिनांक 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी व दिनांक 11 जानेवारी, 12 जानेवारी, 13 जानेवारी 2025 या दरम्यान आपली महत्वाची कामे करावी। हे दिवस मकर राशीसाठी अनुकूल राहतील। यानंतर आपण कुंभ राशीला हे धनुराशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया। कुंभ राशीच्या व्यक्तींच्या सप्तमेश सूर्य हा ग्रह लाभ स्थानातून 11व्या स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात भागीदाराकडून अर्थात पार्टनरकडून चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहील। तसेच विवाह जोडीदाराकडूनही आर्थिक लाभ चांगले होतील। त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या व्यक्तींच्या या दरम्यान मंगळ हा ग्रह षष्ठ स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे अर्थात षष्ठ स्थानामध्ये मंगळ चांगली फळे देत असल्यामुळे तसेच शनी ही कुंभ राशीमध्ये मार्गी असल्यामुळे व गुरुग्रह चतुर्थातून भ्रमण करत असल्यामुळे या कुंभ राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आर्थिक लाभही चांगल्या प्रकारे होतील। तसेच कुंभ राशीच्या व्यक्तींना या दरम्यान मित्रांकडून चांगली साथ मिळेल अर्थात मित्रांचे सहकार्य, वडील भावंडांचे सहकार्य चांगले मिळेल। त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येण्याची शक्यता राहील। तसेच कुंभ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल। या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दरम्यान दिनांक 22 डिसेंबर, 23 डिसेंबर व दिनांक 24 डिसेंबर तसेच दिनांक 1 जानेवारी, 2 जानेवारी, 10 जानेवारी, 11 जानेवारी 2025 या दरम्यान
आपली महत्त्वाची कामे करू नयेत. हे दिवस कुंभ राशीसाठी प्रतिकूल राहतील व कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दरम्यान दिनांक 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर तसेच दिनांक 26 डिसेंबर ते दिनांक 30 डिसेंबर व दिनांक 6 जानेवारी ते 8 जानेवारी 2025 या दरम्यान आपली महत्त्वाची कामे करावीत. हे दिवस कुंभ राशीसाठी अनुकूल राहतील. यानंतर आपण मीन राशीला हे धनुराशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया. मीन राशींच्या व्यक्तींच्या षष्ठेश सूर्य हा ग्रह दशम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी येतील. मीन राशीच्या व्यक्ती नोकरीच्या शोधात असतील तर या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना नोकरीचे योग येतील. हे दशम स्थानातील सूर्यभ्रमण मीन राशीसाठी अनुकूल फले देईल. अर्थात मीन राशींना साडेसाती असल्यामुळे हे सूर्याचे भ्रमण या दरम्यान दिलासादायक ठरेल. तसेच मीन राशीच्या व्यक्तींना या दरम्यान नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. तसेच या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्येही सुधारणा जाणवेल. मीन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास या दरम्यान वाढेल. तसेच मीन राशीच्या व्यक्तींची पद प्रतिष्ठा या दरम्यान वाढेल. मीन राशीच्या व्यक्तींना प्रमोशनचे योगही या दरम्यान येतील. त्याचप्रमाणे मीन राशीच्या व्यक्तींनी या दरम्यान दिनांक 16 डिसेंबर 17 डिसेंबर दिनांक 25 डिसेंबर दिनांक 26 डिसेंबर 27 डिसेंबर तसेच दिनांक 3 जानेवारी ते 5 जानेवारी दिनांक 12 जानेवारी व दिनांक 13 जानेवारी 2025 या दरम्यान आपली महत्त्वाची कामे करू नयेत. हे दिवस मीन राशीसाठी अनुकूल नाहीत व दिनांक 18 डिसेंबर ते 21 डिसेंबर तसेच दिनांक 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर त्याचप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2 जानेवारी व दिनांक 8 जानेवारी 9 जानेवारी 10 जानेवारी या दरम्यान आपली महत्त्वाची कामे करावीत. हे दिवस मीन राशीसाठी अनुकूल राहतील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.